सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। माजलगावच्या रेखा अंबोरे जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणामध्ये बावनकुळेंचा कोणताही आदेश नाही, उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। जरांगेंचे आरोप फेटाळले। तांत्रिक बिघाडामुळे दादर स्टेशनवर लोकल खोळंबली। दादरहून विरारकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने, विरारकडे जाणाऱ्या एसी फास्ट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड। पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला, गंभीर जखमी तर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, धानोऱ्यातल्या आश्रमशाळेतील धक्कादायक घटना, साप चावल्याने 12 विद्यार्थी जखमी। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला, शहापूरच्या जवळ सोडून चोरटे पसार। शेततळ्यात बुडून सावरगाव तळमध्ये नातवासह आजोबांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना, नातवाला वाचवताना आजोबाही बुडाले। रायगडच्या कुर्ला घाटामध्ये 2 एसटी चालकांचं नियंत्रण सुटलं, एक बस झाडावर आदळली, 6 ते 7 जण जखमी। विक्रोळीमध्ये हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग, दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी। अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मनसरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक, अटकेत असलेल्यांची संख्या 24 वर, आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा। जव्हारमध्ये आदिवासी दिनाला तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांची गाडी पलटी करण्याचा हुल्लडबाजांचा प्रयत्न। कल्याणच्या 150 जणांना चावा घेणारा भटका कुत्रा अखेर जेरबंद, पोलिसांसह महापालिका कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास। हिंगोलीच्या वसमतमध्ये खड्ड्यामध्ये पडून 8 वर्ष मुलाचा मृत्यू, सुशोभीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून बळी। मराठी चालकांची आज मराठीची मौखिक परीक्षा, रिक्षा, टॅक्सी, ओला उबर चालकांना मराठी बोलणं अनिवार्य, परिवहन विभागानं दिलं होतं मराठीचं प्रशिक्षण। रत्नागिरीच्या माणगावमध्ये कार थेट दुकानामध्ये शिरली, मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची प्राथमिक माहिती, सुदैवानं जीवितहानी टळली। मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे, आटपाडीमधील सभेत जहरी टीका, आंदोलनासाठी मराठा नोकरदारांना रजा टाकण्याचं आवाहन। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी, प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ, 13 ऑगस्ट पर्यंत माहिती भरता येणार। चाळीसगावचे गवताळ अभयारण्यात पर्यटकांना नो एंट्री, 15 सप्टेंबर पर्यंत बंदी, तर चंडिका देवीचं दर्शन मात्र सुरू राहणार। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची ओढ, 1.5% पाणीसाठा घटला तर पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। खडकवासला धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद, पावसानं ओढ दिल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट। भंडारा जिल्ह्यामध्ये मटणापेक्षा मशरूम महागला, किलोला 1000 ते 1200 रुपयांची किंमत, खवय्यांची गर्दी।